पाडवी निलेशजी पाडवी हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत। त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं। किरण सिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य याआधी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करावं। निलेश वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। निवेशजी माजी जिल्हा परिषद सदस्य माजी तालुका अध्यक्ष अक्कलकुवा होते त्यांचंही स्वागत। हेमलताताई शितोळे माजी पंचायत समिती सभापती हेमलताताईंना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं। अशोक राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। जगदीश सिंग जेहर सिंग वसावे सरपंच काय सांगणार? आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। 2014 पासून तर 24 पर्यंत 2 वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून निवडून आली आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी अक्कलकुवा मतदारसंघात केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचेही मनापासून आभार मानते। माझ्यासोबत अक्कलकुवा आणि धडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे, माजी पंचायत समिती सदस्य आहे, अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माजी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। मी खास करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे नेते आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचे मी मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता त्यासाठी माझी लहान बहीण डॉक्टर सुप्रियाताई गावित हिचेसुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते।